पढ़ने के लिए लड़ना होगा। किताबें तो बहुत सी पढ़ी होगी तुमने, अरे किताबें तो बहुत सी पढ़ी होगी तुमने, पर हक और अधिकार जानने के लिए संविधान पढ़ना होगा, संविधान पढ़ना होगा। माझे नाव कुमारी अंतरा जोराब गुल, इयत्ता 8वा अ। मित्रांनो, हा विषय मी या विचार मंचावर चिंतनाचा विषय ठेवते, जेव्हा आजच्या लोकशाहीच्या विविध मूल्यांचा, त्यापुढील आव्हानांचा आणि निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाही सक्षम सुव्यवस्थित कशी होईल याबद्दल आपल्याला सविस्तर विचार करावा लागेल। मित्रांनो, सुव्यवस्थित हा शब्द मी मुद्दामून वापरला कारण आजच्या लोकशाहीच्या व्यवस्थेसमोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत। आज चिंतनाचा विषय ठेवते। मित्रांनो, मी रोज आपल्या शाळेमध्ये संविधानाची उद्देशिका वाचते। असं म्हणतात की आपल्या भारताची संविधानाची उद्देशिका ही आपल्या भारताच्या लोकशाहीचा आधार आहे। म्हणून मित्रांनो, उद्देशिकेच्या प्रारंभी म्हटले आहे ना, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा निर्धार करते आणि त्यातल्या एकेका शब्दाचा उल्लेख किती व्यापक आहे याचा जेव्हा विचार करायला लागतो ना, तेव्हा या उद्देशाप्रमाणे समाज निर्माण झाला आहे का आणि त्याचप्रमाणे लोकशाही सर्व काही आहे का? मित्रांनो, हे प्रश्न जर आपण प्रत्येकाने स्वतःला विचारले तर आजच्या लोकशाहीचे खरे चित्र आपल्यासमोर उभे राहील। शून्यातून केली सुरुवात, अमर झाली इतिहास। शून्यातून केली सुरुवात, अमर झाली इतिहास। आंबेडकर असे त्यांचे नाव, आमच्या सर्वांचे लाडके असे भीमराव, आमच्या सर्वांचे लाडके असे भीमराव। काल पुलवामाच्या घटनेनं मी हादरले। काही लोक धर्माच्या नावावरून दंगली रडतपात घडवतात। मित्रांनो, आपल्या लोकशाही पुढे अनेक प्रश्न उभे राहतात। जातीपातींचे मोर्चे, न्याय हक्काच्या मागण्या करतात। मित्रांनो, त्यामुळे आपली हे लोकशाही कमकुवत भासू लागते। मित्रांनो, आपल्या देशातील मुठभर लोकांकडे प्रचंड संपत्ती आहे आणि प्रचंड लोकांकडे मुठभरी संपत्ती नाही, हे वास्तव आहे हो। अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे, भीमाईचा दिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे, भीमाईचा दिवा पाहिजे। दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तड्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तड्यावर। रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, असे निर्मळी दोन शोभले दोन्ही वीर बहादर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तड्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तड्यावर। जय भीम, जय शिवराय, धन्यवाद।